तर आज आपण तांदळापासून किंवा रव्यापासून अप्पे न बनवता अगदी हे जाळीदार अप्पे आहेत ते हिरव्या मुगापासून आपण आज बनवणार आहे. तर हे हिरव्या मुगाचे अप्पे चवीला तर छान लागतातच, तेवढे पौष्टिक पण आहेत. त्याच्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे ते पण अगदी खाऊ शकतील असे हे पौष्टिक अप्पे बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे हिरव्या मुगाची डाळ. आता इथे मी डाळ वापरलेली आहे. तुम्ही अगदी अख्खे मुगाचा इथं वापर केला तरीही चालेल, पण ही डाळ आहे ती अगदी पटकन भिजते, त्याच्यामुळे ही डाळ मी इथं वापरलेली आहे. हिरवे जे मूग अख्खे मूग येतात ते थोडेसे भिजायला त्याला जास्त वेळ लागतो, तर ही डाळ अगदी अर्ध्या पाऊण तासात छान अशी भिजली जाते. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ नसेल तर अगदी कोमट पाण्यामध्ये ही भिजत ठेवलीत तर 15 ते 20 मिनिटात अगदी छान अशी भिजली जाते. तर ही डाळ अगदी मी वाटीभर घेतलेली आहे. आता ही वाटीभर डाळ आहे ते 2 ते 3 जणांसाठी ह्याचा नाश्ता अगदी पोटभरीचा तयार होतो. तर ही डाळ आता आपण भिजायला ठेवूया. तर ही डाळ अगदी 15 ते 20 मिनिटं मी छान अशी भिजवून घेतलेली आहे. कोमट पाण्यामध्ये मी भिजवली होती. तर तुम्ही बघू शकता छान असे ह्याची भिजली गेलेली आहे आणि ह्याच्या साली आहेत त्या वेगळ्या झालेल्या आहेत. आता ही साली सकट आपल्याला बारीक करायची आहे. तर ही डाळ आहे म्हणजे जे हिरवे मूग आहेत ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्याच्यामध्ये खूप प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण असतं. त्याचबरोबर इतरही अजून घटक असतात. त्याच्यामुळे हे जे डाळ आहे ते वेट लॉस करण्यासाठी पण खूप फायदेशीर ठरते. त्याच्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत रेड कलरचे पोहे. आता इथे मी रेड कलरचे वापरलेले आहेत. तुम्ही अगदी सफेद घेतले तरी चालतील. तर हे अर्धी वाटी एवढे मी इथं पोहे वापरलेले आहेत. म्हणजे 1 वाटी मूग त्याच्याबरोबर अर्धी वाटी आपल्याला इथं पोहे घ्यायचे. पोहे घेतल्यानंतर आपण इथं मिरच्या घेणार आहोत. तर हिरव्या मिरच्या अगदी 4 इथं मी वापरलेल्या आहेत. आता ह्या मिरच्यांचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. त्याच्यानंतर घेतलेले आहे लसणीच्या अगदी 8 ते 9 पाकळ्या इथं मी वापरलेल्या आहेत. आता या लसणीबरोबर तुम्ही 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला तरीही चालेल, त्यांनी पण खूप छान अशी चव येते. त्याच्यानंतर घेतलेला आहे कढीपत्त्यानी पण मस्त अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे 8 ते 9 पानं मी इथं कढीपत्त्याची घेतलेली आहेत. त्याच्यानंतर फ्रेश कोथिंबीर मी इथं थोडीशी वापरलेली आहे. त्याच्यानंतर घेतलेलं आहे 1 चमचाभर जिरं घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही मी अख्खं जिरं वापरलेलं आहे. तुम्ही इथं जिरा पावडर घेतली तरीही चालेल. त्याच्यानंतर 1 चमचाभर मी इथं मीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे. अगदी इथे तुम्ही दह्याचाही वापर करू शकता, पण मी हे पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेते. मिक्सरमधून बारीक करून घेते. तर अगदी थोडंसं पाणी मी इथं घातलेलं आहे. पण जर आपल्याला पेस्ट बनवायची आहे त्याच्यामुळे अगदी लागेल तसं आपल्याला इथं पाणी घालायचं आहे. तर मी परत एकदा अर्धी वाटी एवढं पाणी घालून हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे. जास्त पण आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे. अगदी ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. अगदी जाडसर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजे आपले अप्पे आहेत ते छान असे फुगून मस्त जाळीदार तयार होतील. तर हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता हे जास्त पातळ करायचं नाही आहे. हे मिश्रण आहे ते आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे. जास्त तुम्ही जर पातळ केलं तर जे अप्पे आपण बनवतोय त्याला जाळी पकडत नाही. तर हे आपण पूर्णपणे व्यवस्थित हलवून घेऊया. आता हे मिश्रण आहे ते जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. अगदी ह्या पद्धतीत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर मी इथं अगदी अप्पे लगेच तयार करायला घेणार आहे. त्याच्यामुळे अगदी 1 इनोचं पॅकेट मी इथं घातलेलं आहे. प्लेन इनोचा मी इथं वापर केलेला आहे. अगदी ह्याच्याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा, बेकिंग पावडरचाही वापर करू शकता. तर थोडंसं मी इथं पाणी घातलेलं आहे. पाणी घातलं की इनो छान असा ॲक्टिव्ह होतो आणि ह्याला मस्त असे बबल्स येतात. तर तुम्ही बघू शकता मस्त असे बबल्स आलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर इनो घातल्यानंतर हे मिश्रण आहे ते छान असं हलकं फुलकं तयार होतं आणि आपल्या अप्प्यांना छान अशी जाळी पकडते. तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपण हलवून घेतलेलं आहे. आता जास्तीचा वेळ न घालवता आपण आता याचे अप्पे तयार करायला घेऊया. तर मी इथं पॅन ठेवलेला आहे. अप्प्यांचा पॅन मी इथं ठेवलेला आहे आणि ब्रशच्या साह्याने ह्याला तूप लावून घेते. तुम्ही तुपाऐवजी अगदी इथं तेलाचा किंवा बटरचाही वापर करू शकता. व्यवस्थित तूप लावल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये अप्पे घालायला घेऊया. तर सुरुवातीला साईडून सुरुवात करायची आहे. नंतर आपल्याला मध्ये अप्पे घालायचे आहेत. म्हणजे मधले अप्पे आहेत ते लवकर करपत नाहीत. अगदी साईडून सुरुवात केली की छान असे अप्पे अगदी एकसारखे भाजले जातात. तर हे अप्पे आहेत ते अतिशय पौष्टिक आहेत. हिरव्या मुगापासून आपण हे अप्पे बनवतोय त्याच्यामुळे अगदी हे हलकं फुलकं अगदी नाश्ता आपला तयार झाला. अतिशय पौष्टिक आणि खायलाही चविष्ट. अगदी ज्यांना शुगरचा त्रास आहे ते पण अगदी खाऊ शकतील असा हा नाश्ता आपला छान असा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. तर ह्याच्यावरती झाकण ठेवून अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण काढल्यानंतर हे अप्पे आहेत ते चमच्याच्या साह्याने आपल्याला उलटे करून घ्यायचे आहेत. आता मीडियम गॅसवरती हे आपण 1 ते 1.5 मिनिटं छान असे वाफवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त कलर आलेला आहे आणि छान असे आपले अप्पे खालून कडक झाले
की हे आप्पे आपले चमच्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्णपणे उलटे करून घ्यायचे आहेत. तर मुगापासून आपण हे बनवलेले आहेत, हिरव्या मुगापासून. त्याच्यामुळे हे पौष्टिक आहेतच, तेवढे चवीलाही खूप छान लागतात. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी जरी खाल्ले तरी त्यांची शुगर आहे ती कंट्रोलमध्ये राहील. तर हे आप्पे आहेत ते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तर पूर्णपणे उलटे करून झाल्यानंतर आपण इथं परत एकदा तूप लावून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित परत एक मिनिटभर आपण हे परत एकदा शेकवून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे. दोन्ही बाजूने आपले आप्पे आहेत ते छान असे भाजले गेलेले आहेत. आता हे आप्पे आहेत ते आपण बाजूला काढून घेऊया. तर त्याच्या अगोदर परत एकदा मी इथं तूप लावून घेते. त्याच्यामुळे मस्त आपले आप्पे आहेत ते छान असे चवीला लागतील. तर हे व्यवस्थित बाजूला काढल्यानंतर दुसरी बॅच पण अगदी ह्याच पद्धतीत मी तयार केलेली आहे. तर हे आप्पे आहेत ते अगदी गरम गरमच खायला खूप छान लागतात. जेव्हा पण तुम्ही हे आप्पे तयार करायला घ्याल तेव्हा अगदी गरम गरमच हे खायला घ्या, म्हणजे थंड झाल्यानंतर कोरडे लागत नाहीत. तर हे व्यवस्थित आपण आप्पे सगळे तयार केलेले आहेत. अगदी हे आप्पे आहेत ते 1 वाटी मूग आणि अर्धा वाटी पोह्यापासून आपण अगदी पोटभरीचा 2-3 जणांसाठी नाश्ता आपण तयार केलेला आहे. आता हे आप्पे तयार करून झालेले आहेत. आता आपण इथं अगदी साऊथ स्टाईल चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे, जवळजवळ 7 ते 8 पाकळ्या इथं मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या अगदी इथं मी 3 वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं मिरच्यांचं प्रमाण आहे ते कमी जास्त करून घ्या. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं अगदी 5 ते 6 घेतलेली आहेत. इथं तुम्ही पुदिन्याची पानंही घेऊ शकता. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, थोडी फ्रेश कोथिंबीर मी इथं वापरलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं अर्धा चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे. मीठ घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे. आणि ह्याच्यामध्ये ही जी चटणी आपण बनवतोय ती अगदी मिळून येण्यासाठी आपण इथं चणे घेणार आहे. अगदी 2 चमचे इथं मी चणे घेतलेले आहेत. भाजके चणे मी इथं वापरलेले आहेत. जे आपण चिवड्यासाठी वापरतो अगदी तेच चणे मी इथं घेतलेले आहेत. तर हे व्यवस्थित आपण आता हे बारीक करणार आहोत. त्याच्या अगोदर मी इथं अगदी थोडंसं पाणी घालते, म्हणजे हे मिश्रण आहे ते छान असं बारीक होईल. तर थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जेवढं बारीक होईल अगदी तेवढं बारीक हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे चटणी आहे ती एकजीव तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते. तर ही बघा ह्या पद्धतीत आपण हे मिश्रण आहे, म्हणजे चटणी आहे ती बारीक करून घेतलेली आहे. म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर त्याच्यामध्ये अगदी तुम्ही थोडंसं पाणी वाढवलं तरीही चालेल. आता या चटणीला आपण फोडणी देणार आहोत. तर त्याच्यासाठी फोडणी पात्रामध्ये अगदी 1 चमचाभर मी इथं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की मी इथं अगदी थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं पण व्यवस्थित तडतडलं की 5 ते 6 कढीपत्त्याची आपल्याला पानं टाकायची आहेत. कढीपत्त्याची पानं पण छान अशी तडतडली की इथे मी अगदी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. तर ती अगदी छोट्या छोट्या पीसमध्ये मी इथं कट करून घेतलेली आहे. आता ही फोडणी आहे ती छान अशी गरम झाली की आपल्याला ही जी आपण चटणी करून ठेवली होती त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे, म्हणजे चटणीची चव अगदी अजून वाढते. तर व्यवस्थित आपण फोडणी पण दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता रंगही याचा खूप छान आलेला आहे आणि फोडणी आपली अगदी मस्त बसलेली आहे. तर हे आप्पे आहेत, हिरव्या मुगापासून आपण आप्पे बनवलेले आहेत. ते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. अतिशय पौष्टिक आहेत, त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.